छत्रपती शिवाजी महाराज सुंदर सोपे मराठी भाषण. छत्रपतींच्या व्यक्तिमत्वाचा व कारकिर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, दृष्टेपणा असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्वात एकवटलेले दिसतात. बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वतः कष्ट घेतले. पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला. साध्या भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला. स्वतः शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वतःला घट्टपणे बांधून ठेवले. महत्त्वाचे गडकिल्ले जिंकले, नवे निर्माण केले. योग्य त्यापैकी आक्रमण किंवा गरज पडेल तेव्हा तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, परंतु फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला. आक्रमणाच्या वेळी गनिमी कावातंत्राचा चातुर्याने वापर केला. सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकऱ्यांची स्थानांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली. राजभाषा मराठी विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला. विविध कलांना राजाश्रय दिला. तसेच खचलेल्या पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्यनिष्ठेचा हुंकार जागृत केला. या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या. अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी केल्या. पण आपण काय केले? 17व्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते, महाराष्ट्र धर्म वाढवण्याची स्फूर्ती देते. आपणास शिवाजी महाराज नाही बनता आलं तरी किमान मावळे तरी बनूयात. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.